दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं इन्स्पेक्टर जॅकीनी कामिनीला सांगितलं की बलराज यांना सिद्धांत नावाचा कोणीही मुलगा नाहीये. त्यांना एकच मुलगा आहे ज्याचं नाव आहे विजय. सिद्धांत आशाला आपल्या घरी घेऊन जायला तयार आहे, पण त्याचा पल्लवीशी सामना व्हायचं टाळावं म्हणून सिद्धांतच्या ऐवजी बलराज आशाला घेऊन जाण्यासाठी येतात. आता पुढे सुखी राहा बेटा. पल्लवी, तू पण जाणार आहेस ना? नाही, मला नाही जमणार. मला दुसरीकडे जायचंय. आणि तसं देखील आज त्या घरी फक्त आशाचं स्वागत व्हायला हवं. तुझं बरोबर आहे बेटा. मी तुला आधी पण म्हणालो होतो बेटा, तुला जेव्हा यावंसं वाटेल तू येऊ शकतेस. तुम्ही लोक आशाला घेऊन या, मी बाहेर वाट पाहतो. हो, येतो. नमस्कार. बस बस बेटा, अश्रू नको, हसू हवाय. तुझ्या आयुष्यात सुखाचं एक नवं पर्व सुरू होणार आहे. आता आसवं नको, स्मितहास्य हवंय. हे काय सांगताय तुम्ही? हो गायत्री, मी अगदी बरोबर बोलतो. ठाऊक नाही कोणत्या आधारावर ते इन्स्पेक्टर म्हणत होते की बलराज अरोराला सिद्धांत नावाचा कोणी मुलगाच नाही. आणि जेव्हा मी ASP सिंगशी याविषयी बोललो तर ते पण आश्चर्यचकित झाले. पप्पा, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आशा आणि अजयवर हल्ला करणारा कोण होता. पण पोलीस तर या गोष्टीचा तपास करतायत की सिद्धांत हा बलराजचा मुलगा आहे की नाही. काय म्हणायचंय त्यांना? तू म्हणतोस ते बरोबर आहे बेटा.
मला वाटतं या गोष्टीला गोल गोल घुमवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही नाही नाही, क्राईम ब्रांचचा एक जबाबदार ऑफिसर अशी कुठलीही गोष्ट करणार नाही ज्याला काही शेंडा बुडखा नसेल. तर मग तुम्हीच त्यांना विचारायला हवं होतं ना की ते असं कसं म्हणतायत, काय अर्थ आहे याचा? मी त्यांना विचारलं होतं गायत्री, पण सध्या तरी त्यांच्यापाशी पण याचं काहीच उत्तर नाही. पप्पा, गोष्ट जर फक्त सिद्धांताची असते तर काही हरकत नव्हती. आपण असं म्हटलं असतं की सिद्धांत खोटं बोलून आशाला फसवण्याचा प्रयत्न करतोय. पण पप्पा, आशा तर तिथे राहून आली, मग काय प्रॉब्लेम आहे? हो, शिवाय पल्लवी हे सांगत होती की सिद्धांतच्या घरच्या लोकांनी या नात्याचा स्वीकार केलाय. मग या सगळ्यात गैरसमजुतीचा काही प्रश्नच उरत नाहीये. आता पोलीस कुठल्या दृष्टीने तपास करतायत याची मला तरी कल्पना नाही, पण मला वाटतं काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे. काही ना काही रहस्य आहे. असं कोणतं रहस्य असेल? जर तशीच काही गोष्ट असती तर इन्स्पेक्टरनी कामिनी आणि बाबांना सांगितलं असतं. बाबांशी तर अशा प्रकारचं कुठलं बोलणं केलं नसणार. आज तर आशाची पाठवणी होणार होती आणि कदाचित आतापर्यंत पाठवणी झाली असेल. तिची स्मृती परत आलीये मम्मा, म्हणून आपल्याला आणखी सावध राहायला हवं. कारण की फार हुशार वकील म्हणून गणली जाते ती. भीती तर या गोष्टीची आहे की आशा जिजूंना ओळखेल की काय. तुझं म्हणणं बरोबर आहे विजय. जिजू पण ह्याच घरात आहेत आणि आशाच्या नजरेस ते कधीही पडू शकतील. नाही बेटा, आपण असं काही होऊ द्यायचं नाही. आपण जावई बापूंना घराबाहेर पाठवलंय, म्हणजे मग जेव्हा आशा या घरात पाऊल टाकेल तेव्हा ते तिच्या नजरेस नाही पडणार. मामा, आपल्याला जिजूंबरोबर याविषयी बोलावंच लागेल. तुझं खरं आहे विजय, पण गोविंद तर ह्याच घरात राहणार आहेत ना. दीदी, थोड्या दिवसांचीच तर गोष्ट आहे. थोड्या दिवसांसाठी जिजूंना समजुतीने घ्यावंच लागेल. आणि हो, तू त्या हॉलमधले आणि बाकीच्या भिंतींवरचे जिजूंचे फोटो तर काढलेस ना? हो विजय, मी सगळे फोटो काढून ठेवलेत. पप्पा, मला ठाऊक होतं तुला तुझ्या घरी यावंच लागेल. हो मम्मा, मी समजावण्याचा प्रयत्न केला पण आशाला कळलंच नाही. पण आशा ह्या सत्याला नाकारू शकली नाही की ती आपल्या सिद्धांची पत्नी आहे. हो बेटा, नात्यांमध्ये कधी कधी दुरावा पण येऊ शकतो. सुहासिनी, सुनबाईला आत घेऊन जा. हो, ये बेटा. हॅलो, हाय. हो हो ठीक आहे, मी येते ना. हो तिथेच भेटू. ओके, बाय पल्लवी. पल्लवीचा फोन होता? हो, मी तिला भेटायला बोलवलं होतं ना, म्हणून तिने मला गार्डनमध्ये भेटायला बोलवलंय. अरे, मी तर स्वतःच तिथे काळजीत पडलो होतो, कारण सर्वजण तर असं म्हणत होते की पल्लवीने आशाबरोबर जावं कारण तिला सिद्धांताला भेटायचं. पण सुदैवाने पल्लवीने स्वतःच यायला नकार दिला. हो, आता पल्लवीला मला तोंड द्यावं लागेल. चला, पल्लवीला भेटून येते मी. रेखा ही भाग्याची. हॅलो पल्लवी. काय म्हणायचं ह्याला? मी ते कधीपासून तुमची वाट पाहते आणि तुम्ही इतक्या उशिरा आलात. हो, कारण की तुझ्या येण्याला काही अर्थ नाहीये आणि माझ्या येण्यालाही. काय म्हणायचंय? ज्या मित्राच्या मदतीविषयी मी तुला बोलले होते ना, तो निघून गेला. एनिवे, दिल्लीतल्या वकिलाबरोबर बोललाय तो. तेव्हा आपल्याला काळजी करण्याची काय गरज? चला ठीकच आहे. पल्लवी, आशाच्या पाठवणीच्या वेळी तू तिथेच होतीस ना, जेव्हा माझे पप्पा तिला आणण्यासाठी आले होते? हो, तुम्ही तर म्हणत होतात की हे लग्न बळजबरीने केले गेले, पण तुमच्या पप्पांच्या बोलण्यावरून तर असं काही वाटलं नाही. उलट असं वाटलं की त्यांनी मनापासून आशाला आपली सून म्हणून स्वीकारले. इज्जतदार माणूस आपली इज्जत वाचवण्यासाठी काय नाही करत पल्लवी.
माझ्या पप्पांनी पण तेच केलं. त्यांना त्यांची अब्रू समाजात घालवायची नाहीये. हे तुम्ही काय बोलताय? तेच सांगतेय जे सत्य आहे. म्हणूनच मी तुला आशाला हे सत्य सांगण्यास मनाई केली होती. जर ही गोष्ट उघड झाली असती तर कदाचित आमच्या होणाऱ्या बदनामीला कोणीही थांबवू शकलं नसतं. काय? पण खरं तर हे आहे की सिद्धांतवर दबाव आणला जात होता की त्याने स्वतः जावं आणि आशाला घरी घेऊन यावं, पण तो नाही गेला. हे तुम्ही काय बोलताय? तुमचे पप्पा तर म्हणत होते पप्पांनी की तिथे जे काही सांगितलं ती त्यांची अब्रू वाचवण्यासाठीचं एक कारण होतं बस. काय? हो, माझा भाऊ ज्या मुलीवर प्रेम करतोय तिला तो कुठल्याही परिस्थितीत विसरायला तयार नाहीये. आशा स्वतःच या लग्नाला स्वीकार करायला मनाई करत होती ना? तिला नकार देण्याचं काय कारण? नक्कीच कामिनी सेठनी तिच्यावर दबाव आणला असणार आणि त्यांनीच माझ्या वडिलांना पण धमकी दिली की जर तुम्ही आशाला स्वीकारलं नाही तर तुम्हाला अख्ख्या शहरात बदनाम करेन म्हणून. ह्या तुम्ही कसल्या गोष्टी बोलताय? मला ठाऊक आहे की माझ्या गोष्टींवर विश्वास नाही तुझा, पण एक ना एक दिवस ही गोष्ट नक्कीच उघड होईल. सिद्धांत नाही म्हटल्यावर पप्पा त्यांच्या मनाविरुद्ध आशाला आणायला गेले, कारण की माझा भाऊ त्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो आणि मी माझ्या भावाच्या प्रेमाची दुर्दशा झालेली नाही पाहू शकणार. मला समजत नाहीये की मी आता करू तरी काय. हे पहा, मला नाही ठाऊक की आपल्याला काय सांगू. हे लग्न बळजबरीने करण्यात आलेलं आहे की ठाऊक नाही काय ते, पण यात आशाची काही चूक नाहीये. म्हणून चांगलं हेच होईल की तुम्ही तुमच्या भावाला जाऊन समजावा. त्याला सांगा की आता ही नशिबाची इच्छा मानून स्वीकार कर. आणि ज्या मुलीवर तो प्रेम करतोय तिला पण समजावा की आता त्या दोघांचे रस्ते वेगळे आहेत. मला ठाऊक होतं की तू तुझ्या मैत्रिणीचीच बाजू घेणार, पण मला दुःख ह्या गोष्टीचं आहे की बिचारा त्या मुलीचा ह्यात काय दोष आहे. पण मी ठरवलंय की मी माझ्या भावाच्या सुखासाठी जे काही करू शकते ते करेन. मी माझ्या भावाचं दुःख नाही पाहू शकणार, पण भीती ह्या गोष्टीची आहे की कामिनीची ओळख पोलिसांपर्यंत आहे. ती पोलिसांची मदत घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करेल. नाही आशिष, माझा विश्वास बसत नाहीये. तुला कळतंय की तू नक्की काय बोलतोयस? हो नानाजी, इन्स्पेक्टर जॅकीनी मला भेटायला बोलावलं होतं आणि आशाच्या बरोबरच सिद्धांतच्या विषयी देखील सर्व काही विचारत होते मला. पण सिद्धांतची चौकशी कशासाठी करताय? अरे बेटा, ह्या आधी त्यांनी आपल्याकडे चौकशी केली होती तेव्हा त्यांनी सिद्धांताचा पत्ता घेतला होता आपल्याकडून. नानाजी, मला वाटलं की आशाने जी स्केचेस बनवले आहेत त्याच्याविषयी चौकशी करण्यासाठी इन्स्पेक्टर जॅकीने मला बोलावलं असणार. पण मी तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा त्यांनी तर त्या सिद्धांतविषयी चौकशी सुरू केली. पोलिसांचा तपास काही लक्षात येत नाहीये बेटा. जर पोलीस सिद्धांताच्या घरी चौकशीसाठी समजा गेलेच तर त्या लोकांना खूप वाईट वाटेल रे. हो नानाजी, आपण तर असाच विचार करतोय ना की आशाने अजयला कसंही करून विसरून जावं बस. आणि नानाजी, अजयच्या मृत्यूच्या बाबत जर पोलीस वारंवार चौकशी करत राहिले तर आशाच्या त्या जुन्या आठवणी वारंवार ताज्या होणार आणि ह्या गोष्टीचं सिद्धांतला सुद्धा वाईट वाटू शकतं. बेटा, तू इन्स्पेक्टर जॅकीना समजवायला हवं होतंस की त्यांनी असं करू नये. किती अडचणीतून आपण आशाच्या आयुष्याची घडी पुन्हा बसवायचे प्रयत्न करत आहोत आणि आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही दुसरा नवा पेच निर्माण होऊ नये. नानाजी, मी त्यांना काय समजावणार? उलट तेच मला विचारत होते. त्या इन्स्पेक्टरचं म्हणणं होतं की बलराज अरोरांना सिद्धांत नावाचा कोणी मुलगा आहेच नाहीये. शिवाय ही गोष्ट त्यांनी कामिनी आंटीना पण सांगितली. हो, आणि आज मला सांगत होते. नानाजी, नक्की नक्की म्हणायचं काय पोलिसांना? बेटा, ह्या केसचा तपास आपल्यासाठी गळ्याला फास बनत चाललेला आहे. आता तर असं वाटू लागलंय की ह्या गोष्टीला इथेच संपवून टाकायला हवं. ठाऊक नाही भगवंताची काय मर्जी आहे. रेखा ही भाग्याची. हे काय विचित्र असं बोलतेस तू बेटा. मी तर तुला हे विचारत होते की त्या इन्स्पेक्टरच्या गोष्टीत किती तथ्य आहे जे असं म्हणतायत की सिद्धांत हा बलराजांचा मुलगाच नाही. मी योग्य तेच सांगते मावशी. अहो,
मुलगा नसल्याची गोष्ट तर जाऊ द्यात, बलराज अंकल स्वतः आशाच्या पाठवणीला आलेले आणि घरी घेऊन पण गेले. अँड यू नो व्हॉट, रिद्धिमा जे बोलत होती ते ऐकून तर मी आणखीनच काळजीत पडले. रिधिमा, त्या सिद्धांची बहीण? हो मावशी, ती म्हणत होती की सिद्धांतने नकार दिला म्हणून बलराज अंकलला तिथे जावं लागलं त्यांना आशाला घेऊन जायला. आणि तुम्ही बोलताय की सिद्धांत नावाचा त्यांना कोणी मुलगाच नाहीये. ह्या लग्नाला काय अर्थ आहे मम्मी? एका बाजूला आशा सासरी जायला तयार नव्हती, पण तिला पाठवलं. पल्लवी, आता प्रश्न असा आहे की जर रिद्धिमाचं म्हणणं खरं असेल की सिद्धांचं कुणा दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे, तर ते लोक आशाला घरी घेऊन जाण्यासाठी इतके उरसफोड का करत होते? हे सर माझ्या लक्षात येत नाहीये ना, पण मी रिद्धिमाच्या या गोष्टीकडे तसं दुर्लक्ष नाही करू शकत. कारण ती सिद्धांतची बहीण आहे, त्याच घरात राहते, तेव्हा डेफिनेटली तिला सगळ्या गोष्टी, सगळी वस्तुस्थिती माहीत असेल ना. चल मानून चालूया की आशिषने सिद्धांतला लग्नाची जबरदस्ती केली होती, तर मग काय कामिनी त्याला मदत करत होती? मदत का नाही करणार ती? एकदा आशाचं लग्न झालंय म्हटल्यावर तिला घरात कसं ठेवू शकणार होती? आणि आशाला सन्मानाने सासरी पाठवण्यासाठी कामिनी आंटी काहीही करू शकेल. असू शकेल, पण जर या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील की आशाला सिद्धांच्या गळ्यात जबरदस्तीने बांधलं गेलंय, तर या नात्याचे परिणाम फार वाईट असतात. तू या गोष्टीचा माग काढण्याचा प्रयत्न कर की ज्या मुलीवर सिद्धांत प्रेम करतोय ना, ती कोण आहे आणि कुठली राहणारी. हो, साळेसाहेब, तुला का समजत नाहीये? तू यापूर्वी पण ही चूक केली होती, ज्यामुळे आशाने ह्या नात्याला स्वीकारण्यास अगदी सहजपणे नकार दिला होता. आता पुन्हा ती चूक करू नकोस. ती चूक नव्हती जिजू. ती चूक होती साळेसाहेब, मान्य करा. ती चूक होती. आशाला या घरात पुन्हा आपण पत्नी म्हणून घेऊन आला आहात आणि आजपर्यंत तिला स्पर्श पण नाही केलास. पती कसा असतो, त्याचं प्रेम कसं असतं हे कसं कळणार तिला? काय समजेल ती? नात्याच्या बंधनात तर तुम्ही तिला बांधलत, प्रेमाच्या बंधनात बांधणं पण फार आवश्यक असतं. समजतं ना तुला? साळेसाहेब, कुठल्या विवंचनेत आहेस तू? तुझ्या धरसोडपणामुळे मी संभ्रमात पडून जातो. मला खरं तर हे टेन्शन आहे की आत्तापर्यंत आपण जी मेहनत केली आहे ती मेहनत पाण्यात न जाऊ. जिजू, आशा बरोबर प्रेमाचं नाटक करणं एक वेगळी गोष्ट आहे, पण तिला पूर्णपणे माझी पत्नी कसं मानू मी? माझ्या हृदयात ती जागा नाहीये, कारण माझं पल्लवीवर प्रेम आहे. जिजू, तुझा हा सज्जनपणा माझ्या गळ्यातला फाशीचा दोर बनू शकतो याची कल्पना आहे का तुला? मला हे सगळं कळतंय जिजू, पण खरं तर खरं काय? काय खरंय साळेसाहेब? तुझ्या या अशा विचारांमुळे आपण जिंकलेली बाजी हरू शकतो. लक्षात ठेव, जर आपण ही बाजी हरलो ना, तर ती आशा मला फाशीच्या दोरापर्यंत नक्की नेऊन सोडेल, तुझ्या बहिणीला विधवा करेल आणि यासाठीचा जबाबदार केवळ तू असशील, केवळ तू. भावनांमध्ये वाहून जायची कसली गरज नाहीये. रेखा ही भाग्याची. कळत नाही जिजू, मी जेव्हा कधी आशा बरोबर असतो तेव्हा मला पल्लवीचीच आठवण येते. मला असं वाटतं की मी पल्लवीला धोका कसा काय देऊ शकतो. एकच गोष्ट सतत माझ्या मनात पिंगा घालत राहते की मी पल्लवीच्या भावनांबरोबर नाही खेळू शकत. पण ती आपल्या आयुष्याशी खेळतेय, पण त्याचं काय? ती फार कठोर मनाची आहे. तिच्यावर कोणाच्याही आसवांचा कुठलाही परिणाम होत नाही आणि तुम्ही तिच्याबाबत असा विचार करताय. पाहायच्याकडे, आपल्या बहिणीकडे पहा. काय तुझी तिला विधवेच्या रूपात पाहायची इच्छा आहे का? तुला मला फाशीच्या दोरीत लटकलेला असं पाहायचं आहे? नाही ना? तर मग मी जसं सांगतोय तसं कर. आशाला तुझ्या मुठीत धरून ठेव, शिवाय तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसव. काही दिवसांसाठी तरी किंवा मग काही महिन्यांसाठी तरी, पण कर.
ऑल द बेस्ट साळेसाहेब. तुमचे विचार मला मृत्यूपर्यंत नेऊ शकतील इतकं लक्षात असू द्यात साहेब. काय करू, तुमचे बंधुराज त्या पल्लवीसाठी फारच इमोशनल झाले होते, फारच भावूक झाले होते. मी प्रेम पल्लवीवर करतोय, आशाबरोबर कसं वागू, यासाठी त्याला येऊ घातलेल्या काळाचा आरसा दाखवावा लागला मला. की बघ, आशा हीच माझी सर्वात मोठी शत्रू आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण हे देखील विसरू शकत नाही की सिद्धांतने जे काही केलंय ते माझ्यासाठी, शिवाय तुम्हाला वाचवण्यासाठी केलंय. जर तो इतकं काही करू शकतो तर आपण हे विसरता कामा नये की त्याचं पल्लवीवर प्रेम आहे आणि तो तिला विसरू शकत नाही. आठवतंय तुम्हाला जेव्हा तुम्ही मला तुमच्या प्लॅन विषयी सांगितलं होतं की विजयच्या तर्फे आपण आशाला आपल्या मुठीत ठेवू शकतो. ही गोष्ट मी मम्मी पप्पांना सांगितली, मग ही गोष्ट विजयच्या समोर ठेवली गेली. नाही दीदी, हे काय बोलतेस तू? त्या विधवा आशाबरोबर मी लग्न करायचं? नाही, मी असं नाही करू शकत. साळेसाहेब, आपल्या समोर आणखीन दुसरा मार्ग उरला नाहीये. आशाने मला शिक्षा घडवायची शपथ घेतलीय आणि आपल्या सर्वांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की आशा तिच्या ह्या निश्चयापासून सहजपणे मागे हटणारी नाहीये. पण जीजू, एका आठवड्यापूर्वी तिच्यावर हल्ला सुद्धा झाला आणि मी न्यूज मध्ये पाहिले की तिचा पती मारला गेलाय. आणि राहिला प्रश्न आशाचा, तर तिची स्मृती देखील नाहीशी झाली. हो बेटा, हे खरं आहे. आणि डॉक्टरांनी असंही म्हटलंय की तिची स्मृती कधीही परत येऊ शकते. आणि जर तिची स्मृती पुन्हा जागृत झाली तर ती पुन्हा सर्व पुराव्यांसकट न्यायालयात उभी राहील आणि अखेरची चढाई करेल ती जावई बापूंना फाशीच्या दोरापर्यंत पोहोचवण्यासाठी. सगळे पुरावे माझ्या विरुद्ध आहेत. वकील म्हणतोय की सगळीच्या सगळी केस माझ्या विरुद्ध आहे. साळेसाहेब, आशाच्या जवळ आणखीन काही पुरावे आहेत जे घेऊन ती कोर्टात माझ्या विरुद्ध जाणार आहे. विजय, मान्य आहे की गोविंदच्या हातून गुन्हा घडला. कुणास ठाऊक हा खून त्यांच्या हातून कसा झाला, ज्यामुळे आजपर्यंत ते पश्चातापाच्या आगीत होरपळतायत. हो बेटा, कबूल आहे की जावई बापूंच्या हातून चूक झाली, पण म्हणजे असं नाही आपण त्यांच्या भोवती फाशीचा दोर आवायला जाईपर्यंत बघायचं. आणि ती आशा, ती तर आता हात धुवून मागे लागली की जावई बापूंना शिक्षा द्यायलाच लावेल. पण मामा, आता तर तिची सगळी स्मृती नष्ट झालीये. स्मृती परतही येऊ शकते ना साळेसाहेब. तुझी काय इच्छा आहे का तू त्या दिवसाची वाट पाहत राहणार ज्या दिवशी तिची स्मृती परत येईल? ह्या नात्याची जाणीव तरी झाली की आपण दोघं पती पत्नी आहोत. जाणीव तर नाही मला, पण सांगितलं मला सर्वांनी की तुम्ही माझ्याशी लग्न केलंय. आता आपण काय करायला हवं? एकच मार्ग आहे की तुम्ही काही दिवसांसाठी या घरापासून दूर निघून जा. पण पप्पा, याला आपला निरुपाय आहे बेटा.